नमस्कार मित्रांनो. मित्रांनो, आज आपण एका अत्यंत महत्त्वपूर्ण टॉपिकवर या ठिकाणी चर्चा करणार आहोत. तो टॉपिक म्हणजे मेकॉले सिद्धांत. लक्षात घ्या, या टॉपिकवर चर्चा करण्याची आज गरज का बरं भासली? तर यामागचं कारण असं आहे, की मागच्या 7 ते 8 दिवसांपूर्वी भारताचे प्रधानमंत्री सन्माननीय नरेंद्र मोदी यांनी अ, रामनाथ गोयंका स्मृती व्याख्यानमालेमध्ये एक महत्त्वाची भूमिका मांडली आणि ज्यामध्ये त्यांनी सांगितलं, की सन 1835 ला मॅकॉले सिद्धांत भारतामध्ये लागू करण्यात आला आणि त्यातून आधुनिक शिक्षण व्यवस्थेला भारतामध्ये या ठिकाणी सुरुवात झाली. भारत देश स्वतंत्र झाल्यानंतर पण हा मॅकॉले सिद्धांत आणि त्यावर आधारित शिक्षण व्यवस्था भारतामध्ये तशीच या ठिकाणी राहिली. सन 2035 ला या मॅकॉले सिद्धांताला, या आधुनिक शिक्षण व्यवस्थेला 200 वर्ष पूर्ण होत आहे. आज आपण 2025 मध्ये आहोत. तर आपल्याला एक जबाबदारी देखील नरेंद्र मोदींनी या ठिकाणी दिली. ती म्हणजे या 10 वर्षामध्ये हा मॅकॉले सिद्धांत जो आहे, तो आपल्याला नष्ट केला पाहिजे. मॅकॉलेची शिक्षण पद्धती ही आपल्याला नष्ट केली पाहिजे. या प्रकारची भूमिका त्यांनी या ठिकाणी मांडली. तर त्या संदर्भामध्ये आजच्या सेशनमध्ये आपल्याला चर्चा करायची आहे. काय खरंच मॅकॉलेच्या सिद्धांतामुळे भारताचं इतकं अतोनात नुकसान झालं का? भारत हा ब्रिटिशांच्या मानसिक गुलामगिरीमध्ये या ठिकाणी गेला का? का भारतातल्या लोकांना स्वतःच्या प्राचीन संस्कृतीवरचा विसर पडला आणि भारतीय लोक पाश्चात्य संस्कृतीचं अनुकरण करत आहेत का आज पण? यावर आपल्याला या ठिकाणी चर्चा करायचं आहे. आणि खरंच मॅकॉले सिद्धांताच्या माध्यमातून जो भ्रम प्रसारित केला जातोय, खरंच भ्रम आहे की वास्तव आहे? की वास्तव वेगळं काय आहे? यावर आपल्याला आजच्या सेशनमध्ये या ठिकाणी चर्चा करायची आहे. सेशन हे अत्यंत घमासान पद्धतीने या ठिकाणी असणार आहे. त्यामुळं शेवटपर्यंत हे लेक्चर्स या ठिकाणी जरूर या ठिकाणी पहा आणि स्वतःची मतं या लेक्चरच्या माध्यमातून तयार करा. जेणेकरून येत्या डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्नच्या मुख्य परीक्षेमध्ये जर या टॉपिकवर प्रश्न आला, तर तुम्हाला हिस्ट्री ऑप्शनलला किंवा हिस्ट्री जीएस साठी देखील याचा खूप जास्त फायदा इथे या ठिकाणी होईल. आपण सुरू करूया आजचं सेशन. या सेशनला सुरुवात करण्याआधी आपण ती बातमी काय नेमकी होती, ती आपण इथे या ठिकाणी पाहूया. आता बघा, इथं सरळ-सरळ या ठिकाणी भूमिका काय मांडलेली आहे. टायटल जर आपण पाहिलं, मेकॉलेच्या गुलामगिरी मानसिकतेला 10 वर्षात नष्ट करा. या पद्धतीचं हे टायटल आहे. आणि या टायटल अंतर्गत नरेंद्र मोदींनी काय भूमिका मांडली ती आपण पाहूया. बघा, इथं भूमिका मांडलेली आहे तर ते असं म्हणतात, की ब्रिटिश खासदार थॉमस मॅकॉलेच्या शिक्षण पद्धतीनं भारतीयांमध्ये ब्रिटिश वसाहतवादाची, गुलामगिरीची मानसिकता खोलवर रुजवली. हीच मानसिकता स्वातंत्र्यानंतरही आजतागत कायम राहिली. मॅकॉलेच्या या गुलामगिरी मानसिकतेला पुढील 10 वर्षामध्ये समूळ नष्ट करा, या प्रकारचं आवाहन हे प्रधानमंत्र्यांनी या ठिकाणी दिलेलं आहे. त्यानंतर जर आपण पाहिलं, पुढे ते असं म्हणतात, मॅकॉलेने भारतीयांची मनं ब्रिटिश केली. त्यानं त्यानं प्राचीन भारतीय शिक्षण व्यवस्था पूर्णपणे नष्ट केली. त्याचबरोबर पुढे ते म्हणतायत, की ब्रिटिश भाषा आणि विचार भारतात रूढ केले. त्याचा परिणाम असा झाला, की हजारो वर्षांचे भारतीय ज्ञान, विज्ञान, कला, संस्कृती, परंपरा आणि जीवनशैली ही नष्ट होत गेली. पुढे म्हटलेलं आहे, भारतीय लोक ब्रिटिश सांगतील तसे जगायला लागले. त्यामुळे आपलं काय याचा आपल्याला विसर पडला. पुढे म्हटलेलं आहे, आपल्या संस्कृती, परंपरा, शिक्षण याचा गौरव करण्याचे सोडून आपण त्याकडे तुच्छतेने या ठिकाणी पाहू लागलो. आयात विचार, आयात वस्तू, आयात सुविधा आणि आयात प्रारूपांवर आपण जगू लागलो. दुसऱ्याच्या संकल्पना आपल्याला श्रेष्ठ वाटू लागल्या. स्वदेशीला नाकारण्याची हीच वृत्ती स्वातंत्र्यानंतरही कायम राहिली. आणि मग पुढे ते असं म्हणतात, की या मॅकॉलेनं या ठिकाणी ही गुलामगिरीची प्रक्रिया ही 1835 ला या मॅकॉलेनं या ठिकाणी मांडली आणि त्यानंतर आता 2035 ला याला 200 वर्ष पूर्ण होत आहे. 10 वर्ष आपल्या हातामध्ये आहे. तर या 10 वर्षामध्ये या पद्धतीची मॅकॉले सिद्धांताची जी थिअरी आहे, ती आपल्याला आता समाप्त करायला हवी, समूळ नष्ट करायला हवी. ही शिक्षण व्यवस्था समूळ नष्ट करायला हवी. ही भूमिका पूर्णतः नष्ट करायला हवी. या प्रकारचं त्यांनी या ठिकाणी आवाहन या ठिकाणी केलेलं आहे. आता पहिलं तर आपण काय करू, मॅकॉले सिद्धांत काय नेमका होता? हा सिद्धांत कसा आला आणि या सिद्धांताच्या माध्यमातून काय नेमकी ऐतिहासिक पार्श्वभूमी घडली आणि या ऐतिहासिक पार्श्वभूमीवर कशा पद्धतीने भारत उभा राहिला, यावर पण आपण चर्चा करू आणि मग नंतर शेवटी आपण पाहूया,
की खरंच मॅकॉले सिद्धांताच्या संदर्भात जी थिअरी मांडली जाते, तर ही थिअरी ही भ्रम आहे की वास्तव आहे, की हेच खरं वास्तव आहे, त्यावर पण आपण चर्चा करू, हे लक्षात घ्या. आता सर्वात पहिला तर मुद्दा असा आहे, की भारतामध्ये आधुनिक शिक्षण व्यवस्था ही कोणत्या काळामध्ये या ठिकाणी आली आणि ब्रिटिशांना का बरं असं वाटलं, की आपल्याला भारतामध्ये या ठिकाणी नवी आधुनिक शिक्षण व्यवस्था या ठिकाणी स्थापन करायची आहे. तर थोडीशी अशी पार्श्वभूमी मी या ठिकाणी 2-5 मिनिटांमध्ये सांगेल, ती व्यवस्थित ऐकून घ्या आणि मग या संदर्भामध्ये आपण चर्चा इथे या ठिकाणी करूया. लक्षात घ्या, सर्वात महत्त्वाचा मुद्दा लक्षात घ्या, सन 1757 ला इंग्रजांनी प्लासी युद्ध या ठिकाणी केला. बंगालवर ब्रिटिशांनी आपली अधिसत्ता या ठिकाणी गाजवली आणि 1757 पासून ते सन 1813 पर्यंत ब्रिटिशांनी भारतामध्ये जे काही छोटे-मोठे राज्य होते, छोटे-मोठे संस्थानिक होते, त्या सर्व राज्यांना, त्या सर्व संस्थानिकांना आपल्या अधिपत्याखाली आणण्याचा प्रयत्न केला. साहजिकच पाहायला असं भेटलं, सन 1813 ला त्यावेळेसचा गव्हर्नर जनरल या ठिकाणी होता लॉर्ड हेस्टिंग. त्या लॉर्ड हेस्टिंगच्या काळामध्ये त्यानं सन 1813 ला सर्वोच्चतेची, पॅरामाउंट भूमिका या ठिकाणी मांडली आणि तो असं म्हणतोय, की भारतामध्ये आता ब्रिटिशांचं राज्य हे सर्वोच्च राज्य या ठिकाणी बनलेलं आहे. भारतातील छोट्या-छोट्या संस्थानांनी, छोट्या-छोट्या राज्यांनी आता ब्रिटिश राज्यात स्वतःला विलीन करून घ्यावं, या प्रकारची भूमिका या ठिकाणी लॉर्ड हेस्टिंगनं मांडली. म्हणजे 1813 ला ब्रिटिशांनी भारतामध्ये त्यांचं राज्य हे सर्वोच्च आहे, या प्रकारची भूमिका मांडली. तर झालं असं, की जर का ब्रिटिश भारतामध्ये सर्वोच्च शक्ती 1813 ला बनले, तर भारतामध्ये असणाऱ्या वाईट चालीरीती, परंपरा या नष्ट करण्याची जबाबदारी देखील त्या काळामध्ये ब्रिटिशांनी या ठिकाणी स्वीकारली आणि ब्रिटिशांनी भारतातल्या सामाजिक आणि त्याचबरोबर धार्मिक जीवनामध्ये हस्तक्षेप करायला याच काळामध्ये सुरुवात केली. लक्षात घ्या, सन 1813 चा चार्टर ॲक्ट हा या कालखंडामध्ये बनला आणि या 1813 चार्टर ॲक्टच्या माध्यमातून पाहायला असं भेटतं, ख्रिश्चन मिशनऱ्यांना भारतामध्ये या ठिकाणी त्यांचा धर्मप्रसार करण्याची परवानगी देखील मिळाली आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे भारताला आधुनिकतेकडे नेण्यासाठी, भारताला अंधकार युगातून प्रकाशमय युगाकडे या ठिकाणी नेण्यासाठी, भारताची युरोपप्रमाणे प्रगती करण्यासाठी इंग्रजांनी भारताच्या शिक्षण आणि साहित्यावर दरवर्षी ₹1,00,000 खर्च करण्याची तरतूद हे ब्रिटिश पार्लमेंटच्या अंदाजपत्रकामध्ये मांडलं गेलं पाहिजे, या प्रकारची भूमिका घेतली आणि 1813 पासून भारताच्या शिक्षण व साहित्यावर ₹1,00,000 खर्च करण्याची तरतूद ही या ठिकाणी ब्रिटिश अंदाजपत्रकामध्ये नमूद करण्यात आली. मात्र झालं असं, 1813 पासून ते 1823 पर्यंत यावर कसल्याच प्रकारची कारवाई या ठिकाणी झाली नाही. जेव्हा गव्हर्नर जनरल या ठिकाणी लॉर्ड एम्हर्स्ट या ठिकाणी बनला, तेव्हा या गव्हर्नर जनरल लॉर्ड एम्हर्स्टच्या काळामध्ये एक महत्वाची समिती या ठिकाणी गठीत करण्यात आली. ज्या समितीचं नाव होतं जनरल कमिटी फॉर पब्लिक इन्स्ट्रक्शन. ही जनरल कमिटी फॉर पब्लिक इन्स्ट्रक्शन ही जी कमिटी आहे, ही 1823 ला या ठिकाणी गठीत झाली. 1823 पासून 1833 पर्यंत या कमिटीमध्ये या ठिकाणी 3 महत्वाचे विचार प्रवाह या ठिकाणी होते. जे विचार प्रवाह ही भूमिका या ठिकाणी घेत होते, की भारतामध्ये जी काही नव्यानं आधुनिक शिक्षण व्यवस्था या ठिकाणी आणायची आहे, ती कशा पद्धतीची असली पाहिजे, या संदर्भामध्ये 3 महत्वाचे विचार प्रवाह या ठिकाणी त्या काळामध्ये या कमिटीमध्ये या ठिकाणी होते. त्यापैकी एका विचार प्रवाहाला आपण या ठिकाणी प्राच्यवादी, ज्याला आपण या ठिकाणी इंग्रजीमध्ये ओरिएंटलिस्ट या नावाने या ठिकाणी संबोधतो. तर लक्षात घ्या, ओरिएंटलिस्ट नावाची एक विचारसरणी, प्राच्यवादी या नावाची विचारसरणी ही त्या काळामध्ये होती. ज्या विचारसरणीचं म्हणणं होतं, की भारताला जे काही नव्यानं आधुनिक शिक्षण या ठिकाणी द्यायचं आहे, तर ते शिक्षण कसं असलं पाहिजे, तर भारतातील प्राचीन धर्मग्रंथांचं, भारतातील प्राचीन जी विद्या आहे, प्राचीन जे धर्मग्रंथ आहे, वेद, उपनिषद आहे, भारतीय तत्वज्ञान जे आहे, त्याचंच शिक्षण भारतीयांना दिलं पाहिजे. या प्रकारची भूमिका ही प्राच्यवाद्यांची या ठिकाणी राहिली. प्राच्यवाद्यांनी ही अशी भूमिका घेण्यामागचं कारण काय होतं, ते पण आपण समजून घ्या. त्यांचं असं म्हणणं होतं, भारत हजारो वर्षांपासून जी शिक्षण व्यवस्था भारतानं स्वीकारली आहे, जे हजारो वर्षांपासून रामायण, महाभारत, वेद, उपनिषद आणि जे काही भारतीय तत्वज्ञान आहे, हे तत्वज्ञान भारत जे काही आतापर्यंत पाळत आलेलं आहे, तेच शिक्षण जर भारतीयांना आपण दिलं, तर भारतीय लोक ब्रिटिशांना या देशावर राज्य करण्याची संधी उपलब्ध करून देतील.
कारण त्यांना हे लक्षात येईल, की इंग्रज त्यांचा धर्म आणि त्यांची सामाजिक व्यवस्था ही उद्ध्वस्त करण्यासाठी आलेले नाही. आणि म्हणून मग भारतीय लोक ब्रिटिशांना आपल्या राज्यावर राज्य करण्याची मान्यता देईल आणि ज्याद्वारे भारतीय लोक जे आहे ज्याद्वारे ब्रिटिश या भारतामध्ये चिरकाल आपली सत्ता या ठिकाणी स्थापन करेल. म्हणजे प्राच्यवाद्यांचं म्हणणं असं राहिलं, की भारतीय लोकांना तेच शिक्षण द्या, जे प्राचीन काळापासून भारतीय लोक या ठिकाणी घेत आलेले आहे. या प्रकारची भूमिका ही या ठिकाणी प्राच्यवाद्यांची राहिलेली आहे. हा महत्वाचा मुद्दा लक्षात घ्या. या विचाराला विरोध या ठिकाणी करण्यात आला आणि विरोध करणारी जी व्यवस्था होती त्याला या ठिकाणी आंग्लवादी, त्याला इंग्लिशमध्ये अँग्लिसिस्ट या नावानं आपण संबोधतो, ती या ठिकाणी राहिली. तर हे आंग्लवादींचं म्हणणं काय होतं ते पण आपण इथे या ठिकाणी पाहूया. आंग्लवाद्यांचं म्हणणं असं होतं, की सन 1813 च्या दरम्यान जेव्हा भारताकडे ते या ठिकाणी पाहतात, तेव्हा भारतामध्ये विविध प्रकारच्या वाईट चालीरीती, परंपरा आपल्याला दिसून येतात. जसं की सती प्रथा आहे, जसं की विधवांच्या समस्या या ठिकाणी आहे. त्याचबरोबर या ठिकाणी जातीच्या समस्या या ठिकाणी आहेत. दास प्रथा आहे, गुलामगिरीची प्रथा या ठिकाणी आहे. याचबरोबर नरबळीची प्रथा आहे. या सर्व प्रथा भारतामध्ये या ठिकाणी आहे. भारत जो काही मागे पडलेला आहे, यामागे मूळ कारण भारताचा प्राचीन आणि मध्य कालखंड आहे, असं या आंग्लवाद्यांचं म्हणणं या ठिकाणी होतं. भारतामध्ये जे प्राचीन काळापासून जे शिक्षण देत आलेले आहे, ते ठराविक विशिष्ट वर्गाला इथे या ठिकाणी दिलेलं आहे. भारतामध्ये जे शिक्षणाचे दरवाजे जे या ठिकाणी खुले केले गेले होते, ते केवळ ठराविक उच्चवर्णीय वर्गासाठीच या ठिकाणी होते. आणि म्हणून मग प्राचीन काळापासून भारतात जे शिक्षण चालत आलेलं आहे, ते भारतातल्या सर्व समाजापर्यंत पोहोचलेलं नाही. आणि त्यामुळं प्राचीन काळातील शिक्षण व्यवस्थेमुळं आणि मध्य काळातील शिक्षण व्यवस्थेमुळंच खऱ्या अर्थानं भारत जो आहे हा गुलाम या ठिकाणी बनलेला आहे. कारण प्राचीन काळामध्ये जे काही शिक्षण होतं, तर ते शिक्षण जे आहे, ते या ठिकाणी सर्वांसाठी खुलं गेलं नव्हतं आणि त्याचबरोबर त्या शिक्षणाच्या माध्यमातून त्या ठिकाणी आधुनिकतेची जोड जोडली गेली नव्हती. आणि म्हणून मग भारतामध्ये शिक्षण ही काही विशिष्ट वर्गाची मक्तेदारीच या ठिकाणी बनली आणि म्हणून भारताकडे जर आपण पाहिलं, तर भारत हा जवळपास 90 ते 95% भारत हा निरक्षर या ठिकाणी आहे आणि यामुळं भारताला जर आधुनिक करायचं असेल, तर भारतामध्ये नव्यानं या ठिकाणी शिक्षण व्यवस्था स्थापन करत असताना आंग्लवादी शिक्षण व्यवस्थेचा आपण या ठिकाणी स्वीकार करायला हवा आणि या संदर्भामध्ये आपल्याला पाहायला भेटतं, जेम्स मिल नावाचा एक अत्यंत महत्वाचा विचारवंत होता. तर त्यानं हिस्ट्री ऑफ ब्रिटिश इंडिया या नावाचा ग्रंथ लिहिला आणि या ग्रंथामध्ये त्यानं हे सांगितलं, की भारताचा प्राचीन कालखंड आणि भारताचा मध्य कालखंड यामध्ये जे काही राजे होते, तर जे काही राजे होते त्यांचं राज्य हे या ठिकाणी कसं होतं, तर ते धर्मावर आधारित या ठिकाणी होतं आणि त्यांचं राज्य धर्मावर आधारित असल्यामुळं शिक्षण पण धर्मावर आधारित असणाऱ्याच लोकांना या ठिकाणी दिलं जात होतं आणि त्यामुळं या जेम्स मिलचं म्हणणं असं राहिलं, भारत जो काही मागे पडला, भारतामध्ये जे काही मागासलेपण या ठिकाणी आलं, ते प्राचीन आणि त्याचबरोबर मध्य कालखंडामुळेच या ठिकाणी आलं. भारताला जर प्रगती पथावर जायचं असेल, तर भारतामध्ये जो काही नवा शिक्षण व्यवस्थेचा जो काही स्वीकार करायचा आहे, तर भारतामध्ये नव्या शिक्षण व्यवस्थेला सुरुवात करत असताना उपयुक्ततावादी शिक्षण भारतीय लोकांना दिलं गेलं पाहिजे, या प्रकारची भूमिका जेम्स मिलनं इथे या ठिकाणी मांडली. लक्षात घ्या, ब्रिटनमध्ये त्या काळामध्ये जेरेमी बेंथम नावाचा विद्वान होता, ज्यानं उपयुक्ततावादी सिद्धांत मांडला आणि त्या माध्यमातून या ठिकाणी जेम्स मिल जो जेरेमी बेंथमचा या ठिकाणी शिष्य राहिलेला आहे, त्यानं पण भारतामध्ये उपयुक्ततावादी शिक्षण व्यवस्थेचा पुरस्कार या ठिकाणी केला आणि भारतामध्ये या ठिकाणी युरोप ज्या पद्धतीने प्रगतीपथावर गेलेला आहे, अशा प्रकारचं वैज्ञानिक शिक्षण भारतीयांना दिलं गेलं पाहिजे. कशा प्रकारचं तंत्रज्ञानावर आधारित शिक्षण भारतीयांना दिलं गेलं पाहिजे, या प्रकारची भूमिका या ठिकाणी घेतली गेली. उपयुक्ततावादी शिक्षण भारतीयांना दिलं गेलं पाहिजे आणि त्याची भाषा ही इंग्रजी असली पाहिजे, या प्रकारची भूमिका ही या ठिकाणी आंग्लवाद्यांनी या ठिकाणी मांडल्याचं दिसून येतं. लक्षात असू द्या, या जनरल कमिटी फॉर पब्लिक इन्स्ट्रक्शनमध्ये एक तिसरा मतप्रवाह होता, तो म्हणजे इव्हॅन्जलिस्ट वाल्यांचा. तर इव्हॅन्जलिस्ट जे होते ते या ठिकाणी ख्रिश्चन मिशनरी या ठिकाणी होते आणि त्यांचं सरळ-सरळ म्हणणं होतं, की भारत जो मागे पडलेला आहे, भारतात जो अंधकार निर्माण झालेला आहे, याचं कारण भारतीय धर्म आहे. कारण त्यांचं असं म्हणणं राहिलं, की भारतीय धर्म जो आहे, हा या ठिकाणी अनैतिकतेच्या आधारावर उभा आहे. भारतामध्ये जर का विकास करायचा असेल, तर भारतीय समाजामध्ये
नैतिकतेचे धडे दिले पाहिजे आणि नैतिकतेचे धडे केवळ ख्रिश्चन धर्मामध्ये आहे, या प्रकारची भूमिका इव्हॅन्जलिस्ट वाल्यांची होती. आणि म्हणून मग त्यांचं असं म्हणणं राहिलं, की भारतामध्ये जे शिक्षण द्यायचं आहे ते कसं असलं पाहिजे, तर भारताला जे शिक्षण द्यायचं आहे ते या ठिकाणी ख्रिश्चन मिशनऱ्यांवर आधारित असलं पाहिजे किंवा मिशनरी एज्युकेशन दिलं पाहिजे. ही भूमिका इव्हॅन्जलिस्ट वाल्यांची या ठिकाणी राहिली. तर या पद्धतीचे हे मतप्रवाह जनरल कमिटी फॉर पब्लिक इन्स्ट्रक्शन मध्ये या ठिकाणी होते. हा मुद्दा या ठिकाणी लक्षात घ्या. तर झालं असं, सन 1833 साल उजडलं आणि त्या काळामध्ये या ठिकाणी लॉर्ड बेंटिंग हा इथे या ठिकाणी अ, अ, भारताचा या ठिकाणी गव्हर्नर जनरल या ठिकाणी बनला. 1833 ला जेव्हा भारताचा गव्हर्नर जनरल या ठिकाणी विल्यम बेंटिंक म्हणतो, तेव्हा हा विल्यम बेंटिंक या कमिटीवर या कमिटीवर थॉमस मॅकॉलेची इथे या ठिकाणी नियुक्ती करतो. आता लक्षात घ्या, थॉमस मॅकॉले जो आहे, हा थॉमस मॅकॉले या जनरल कमिटी फॉर पब्लिक इन्स्ट्रक्शनचा इथे या ठिकाणी अध्यक्ष बनतो आणि त्यांनी पहिल्याच काळामध्ये म्हणजे अध्यक्ष बनल्या-बनल्या भारताच्या शिक्षण व्यवस्थेमध्ये बदल करण्याची भूमिका घेत असताना त्यानं इव्हॅन्जलिस्ट वाल्यांचा जो दृष्टिकोन होता तो नाकारला. कारण त्याला हे चांगलं माहिती होतं, जर का भारतीय लोकांच्या धर्मात आपण हस्तक्षेप केला, तर भारतीय लोकं ब्रिटिशांच्या विरोधामध्ये लगेचच बंड करतील आणि ते भारतामध्ये ब्रिटिशांची सत्ता हे दीर्घकाळ टिकू या ठिकाणी देणार नाही. आणि म्हणून मग इव्हॅन्जलिस्ट वाल्यांचा अप्रोच हा मॅकॉलेनं इथे या ठिकाणी नाकारला. आणि म्हणून मग या कमिटीमध्ये आता 2च महत्त्वाचे विचार प्रवाह इथे या ठिकाणी निर्माण झाले. त्यापैकी एक होता तो म्हणजे प्राच्यवादी आणि दुसरा होता तो म्हणजे आंग्लवादी. साहजिकच या दोघांमध्ये या ठिकाणी विविध प्रकारचे मतांतर या ठिकाणी होते. आणि म्हणून मग मॅकॉलेने असा निर्णय या ठिकाणी घेतला, की आपण इथे या ठिकाणी मतदान करावं आणि या मतदानाच्या माध्यमातून आपण या ठिकाणी प्राच्यवादी शिक्षण भारतामध्ये द्यायचं, की आंग्लवादी शिक्षण भारतामध्ये या ठिकाणी द्यायचं, अशा प्रकारची चर्चा ही या ठिकाणी मॅकॉलेने इथे या ठिकाणी केली. आणि मग त्या संदर्भामध्ये इथं भारतात नवी शिक्षण व्यवस्था लागू करण्यासाठी त्या काळामध्ये मतदान या ठिकाणी घेण्यात आलं. लक्षात घ्या, या समितीमध्ये एकूण सदस्य जे होते हे 10. एकूण सदस्य होते ते म्हणजे 10 सर्वच्या सर्व ब्रिटिशर्सच होते. परंतु हे एकूण 10 सदस्य जे होते, तर त्या 10 सदस्यांपैकी 5 सदस्यांनी प्राच्यवादी शिक्षण व्यवस्थेचा पुरस्कार केला. त्यांनी प्राच्यवाद्यांच्या बाजूनं मतदान या ठिकाणी केलं. म्हणजे असे लोक, की ज्यांना असं वाटत होतं, की भारतामध्ये जे शिक्षण द्यायचं आहे, ते प्राचीन काळापासून भारतात चालत आलेलं शिक्षण, तीच व्यवस्था आपण चालू ठेवू आणि तशाच प्रकारचं शिक्षण भारतीयांना देऊ. या प्रकारची भूमिका घेणारे जे होते, ते या ठिकाणी प्राच्यवादी होते आणि त्या प्राच्यवाद्यांना 5 मतं या ठिकाणी पडली. त्याच्या विरोधामध्ये आंग्लवादी होते, ज्यांना असं वाटत होतं, की ज्या पद्धतीने युरोपची प्रगती झाली, तशा प्रकारची भारताचीच प्रगती करायची असेल, तर आपल्याला आधुनिक शिक्षण देत असताना आपल्याला तंत्रज्ञानावर आधारित शिक्षण, त्याचबरोबर या ठिकाणी भारतीयांचा वैज्ञानिक दृष्टिकोन जोपासला जावा, अशा प्रकारचं शिक्षण भारतीयांना दिलं गेलं पाहिजे. तर याही बाजूनं एकूण 5 लोकांनी इथं मतदान केल्याचं एकंदरीत दिसून येतं. आता झालं असं, की या सगळ्या ह्याच्यामध्ये समसमान मतं दोन्हीकडे पडल्यानंतर लॉर्ड मॅकॉले जो आहे त्याचा आता बारी आली. कारण तो इथे या ठिकाणी होता या समितीचा सभापती आणि मग त्याचं निर्णायक मत जे होतं, तर ते निर्णायक मत हे त्याचं या ठिकाणी त्याला वापरावं लागलं आणि मग आंग्लवादी शिक्षण जे आहे, आंग्लवादी शिक्षणाला जसं 5 मतं पडली होती, तर या मॅकॉलेनं एक मत जे आहे, आपलं निर्णायक मत, हे आंग्लवाद्यांच्या बाजूनं इथे या ठिकाणी मांडलं आणि अशा प्रकारे आंग्लवादी शिक्षण व्यवस्थेला एकूण 6 मतं मिळाल्यामुळं भारतामध्ये आंग्लवादी शिक्षण व्यवस्था ही या ठिकाणी स्वीकारणं ही गरज आहे, या प्रकारची भूमिका आली आणि आधुनिक शिक्षण व्यवस्था युरोपामध्ये ज्या पद्धतीनं आधुनिक शिक्षण व्यवस्थेचा स्वीकार केला गेला, तशा प्रकारची शिक्षण व्यवस्था भारतामध्ये आली पाहिजे. तंत्रज्ञानावर आधारित शिक्षण, त्याचबरोबर या ठिकाणी भारताला वैज्ञानिक दृष्टिकोन जोपासणारं शिक्षण भारतीयांना दिलं गेलं पाहिजे. या प्रकारचा विचार हा या काळामध्ये 1833 च्या नंतर पुढे आल्याचं दिसून येतं. लक्षात घ्या मित्रांनो, त्या काळामध्ये जी ही डिबेट सुरू होती प्राच्यवादी आणि आंग्लवादी, तर लक्षात घ्या त्या कालखंडामध्ये राजाराम मोहन राय सारखे या ठिकाणी एक आधुनिक विचारवंत या ठिकाणी भारतामध्ये होते, ज्यांना आपण भारतीय सामाजिक चळवळीचे या ठिकाणी पितामह म्हणून संबोधतो. तर त्यावेळेस त्यांनी
या वादविवादामध्ये सहभाग घेतला आणि त्यांनी इंग्रजांना पत्र पाठवलं आणि सांगितलं, "कृपा करून अशा प्रकारची प्राच्यवादी शिक्षण व्यवस्था भारतीय लोकांना लागू करू नका. तर भारताला युरोपप्रमाणे आधुनिक करण्याच्या उद्देशानं तुम्ही या ठिकाणी आंग्लवादी शिक्षण व्यवस्थाच भारतीयांना या ठिकाणी द्या." या प्रकारचा पुरस्कार कोणी केला होता? तर राजाराम मोहन रायनी म्हणजे थॉमस मॅकॉलेचं जे म्हणणं होतं, ते म्हणजे आंग्लवादी शिक्षणाच्या बाजूने जे त्यांनी मतदान केलं होतं. राजाराम मोहन रायांचा पण तोच दृष्टिकोन होता, की म्हणजे भारताला युरोपप्रमाणे प्रगती करणारं शिक्षण, वैज्ञानिक दृष्टिकोन जोपासला जाणारं शिक्षण हे या ठिकाणी दिलं गेलं पाहिजे. या प्रकारची भूमिका इथे या ठिकाणी मांडली. आता लक्षात घ्या, उपयुक्ततावादी शिक्षण, आंग्लवादी शिक्षण भारतीयांना दिलं गेलं पाहिजे आणि त्याची लँग्वेज जी आहे, त्याची भाषा जी आहे, ती या ठिकाणी इंग्रजी असली पाहिजे. या प्रकारची भूमिका ही या ठिकाणी थॉमस मेकॉलेचं या ठिकाणी होते. म्हणजे लक्षात घ्या, की जे आधुनिक शिक्षण भारतामध्ये द्यायचं युरोपच्या पद्धतीनं दिलं जात होतं, तशा प्रकारचं शिक्षण भारतीयांना दिलं गेलं पाहिजे. ही भूमिका मॅकॉलेने घेतली आणि मॅकॉले हे म्हणतोय, की ते शिक्षण कसं दिलं पाहिजे, तर इंग्रजी भाषेतून या ठिकाणी दिलं पाहिजे. ही भूमिका या ठिकाणी मॅकॉलेने या ठिकाणी मांडली. त्यावेळेस मॅकॉलेनं भूमिका मांडत असताना हे सांगितलं, की जगामध्ये इंग्रजी ही सर्वश्रेष्ठ लोकांची भाषा मानली जाते आणि दुसरं महत्वाचं म्हणजे तो हे पण म्हणाला, की इंग्रजी भाषा जी आहे, ही सर्वांसाठी या ठिकाणी खुली असणारी भाषा आहे. म्हणजे काही भारतीय समाजामध्ये जर आपण पाहिलं, तर भारतीय समाजामध्ये विविध प्रांतामध्ये वेगवेगळ्या भाषा आहे आणि मग या सगळ्या परिस्थितीमध्ये इथे या ठिकाणी कोणाला अमुक एक भाषा बोलण्याचा अधिकार नाही किंवा जर समजा प्राचीन काळामध्ये जर आपण पाहिलं, तर प्राचीन काळातील जे काही साहित्य आहे बऱ्यापैकी संस्कृत भाषेमध्ये होते. मग हे संस्कृत ज्याला बोलता येतं त्यांच्यासाठीच या ठिकाणी ही व्यवस्था आहे. आणि मग या काळामध्ये आपण पाहतो प्राचीन काळामध्ये संस्कृत बोलण्याचा अधिकार शूद्र अतिशूद्रांना नव्हता, स्त्रियांना नव्हता, विशिष्ट वर्गातील लोकच संस्कृत बोलत होते. म्हणजे त्यांच्यासाठी शिक्षणाचे दरवाजे खुले होते. तर त्यानं इथं भूमिका घेतली नाही. इंग्रजी भाषा जो आहे, तर इंग्रजी भाषा अशा प्रकारे कोणत्याही प्रकारचे निर्बंध हे कोणत्याही समाजावर टाकत नाही आणि म्हणून मग जे शिक्षण द्यायचं ते इंग्रजी भाषेतूनच दिलं पाहिजे. त्या प्रकारचे पुरस्कार इथे या ठिकाणी मॅकॉलेने केला. मॅकॉलेनं ही शिक्षणाच्या संदर्भात भूमिका मांडत असताना एक महत्वाचा सिद्धांत मांडला. त्या सिद्धांताला शिक्षणाचा झिरपता सिद्धांत या नावानं देखील संबोधलं जातं. तर हे ते एकदम बरोबर आहे, की मॅकॉलेनं 2 फेब्रुवारी सन 1935 ला आपले मिनिट्स जारी केले आणि त्या मिनिट्समध्ये मॅकॉले काय भूमिका मांडतो? तर मॅकॉले भूमिका या ठिकाणी मांडतोय, की आपल्याला आपण का बरं या शिक्षण व्यवस्थेचा पुरस्कार केला? आंग्लवादी शिक्षण व्यवस्थेचा का बरं पुरस्कार केला? तर तो भारतीय साहित्याला तुच्छ समजत होता आणि तो सरळ-सरळ म्हणत होता, या ठिकाणी आशिया खंडामध्ये जेवढी काही साहित्य आहे, त्या साहित्यांना जर आपण एकत्र केलं आणि त्याची तुलना जर आपण ब्रिटनच्या साहित्यासोबत या ठिकाणी केली, तर ब्रिटनच्या ग्रंथालयामधील एखादा कपाटातील एक कपाट देखील हा आशिया खंडातील सर्व साहित्याला उरून पुरेल, या प्रकारची त्याची भूमिका या ठिकाणी राहिली. याच संदर्भामध्ये आंग्लवादी शिक्षण व्यवस्थेचा पुरस्कार करताना मॅकॉलेनं ही पण भूमिका या ठिकाणी मांडली, की जर का आपण आंग्लवादी शिक्षण व्यवस्था भारतात लागू केली, तर आपल्याला काय मिळेल? तर त्या संदर्भात त्यांनी भूमिका अशी मांडली, आपणास असा एक वर्ग निर्माण करण्याचा प्रयत्न करायला हवा. म्हणजे मॅकॉले आंग्लवादी शिक्षणासंदर्भात काय भूमिका मांडतो? तर तो ही भूमिका मांडतो, की आपणास असा एक वर्ग निर्माण करण्याचा प्रयत्न करायला हवा, जो वर्ग आपण ज्या असंख्य लोकांवर राज्य करतो, ज्या भारतावर ज्या असंख्य लोकांवर आपण राज्य करतो, त्यामध्ये तो दुभाषा म्हणून या ठिकाणी कार्य करेल. मात्र तो वर्ग आणि वर्णाने हिंदी राहील. तो वर्ग आणि वर्णानं त्या ठिकाणी हिंदी राहील. मात्र रुची, नीती आणि बुद्धिमत्ता यानं तो इंग्रज या ठिकाणी होईल. अशा प्रकारची भूमिका मॅकॉलेनं इथे या ठिकाणी मांडली. म्हणजे मुद्दा नीट समजून घ्या, मॅकॉलेचं ज्या भूमिका होती, तीच भूमिका या ठिकाणी भारताचे प्रधानमंत्री जे आहे नरेंद्र मोदी यांनी या ठिकाणी मांडली, की मॅकॉलेचा उद्देशच ही आधुनिक शिक्षण व्यवस्था लागू करण्यामागे काय होता? तर त्याचा उद्देशच या ठिकाणी होता, की हो, भारतीय लोकांना मानसिक गुलाम या ठिकाणी करणं. त्याचा उद्देशच हा होता, की भारतीय लोकांना अशा व्यवस्थेमध्ये आणा, की ज्या व्यवस्थेमध्ये या ठिकाणी ते आपल्या देशातील संस्कृतीला तुच्छ समजतील आणि युरोपियन संस्कृतीला ते या ठिकाणी चांगले समजतील. त्या इंग्रजांच्या वर्चस्वाखाली ते राहील, इंग्रजांच्या सांस्कृतिक वर्चस्वाखाली ते राहील आणि ते सांस्कृतिक गुलामगिरीमध्ये भारत या ठिकाणी जाईल. या प्रकारचं
जे प्रधानमंत्र्यांनी भूमिका मांडली तीच भूमिका मॅकॉलेची पण होती. हा मुद्दा या ठिकाणी लक्षात घ्या. या प्रकारे. आता मुद्दा नीट समजून घ्या. ठीक आहे ना. तर ही चर्चा आहे बघा. ही चर्चा आहे, हे डिबेट आहे. मॅकॉलेचा हा दृष्टिकोन या ठिकाणी राहिला. हे सगळं या पद्धतीचं झालं. आता मुद्दा असा आहे, की या सगळ्या परिस्थितीमध्ये आता आपण या मेन टॉपिककडे या ठिकाणी जाऊया. भ्रम आणि वास्तव. ठीक आहे ना. तर हे तर नक्की आहे, की येस, की मॅकॉलेच्या या प्रकारच्या सिद्धांतामुळं या ठिकाणी भारतामध्ये नवी आधुनिक शिक्षण व्यवस्था आणली आणि भारतामध्ये जो शिकला सवरलेला वर्ग होता, हा शिकला सवरलेला वर्ग हा ब्रिटिशांचं अनुकरण करू लागला. ब्रिटिशांची शासन व्यवस्था समजून घेऊ लागला. ब्रिटिशांप्रमाणे तो या ठिकाणी वागू लागला. म्हणून भारतीय स्वातंत्र्य लढ्यामध्ये असे कैक नेते होते, की ज्या नेत्यांनी धोती पंचा सोडला आणि ब्रिटिशांचा वेश परिधान या ठिकाणी केला. सुटाबुटामध्ये ते राहू लागले. ब्रिटिशांचं अनुकरण ते करू लागले. काँग्रेसच्या सुरुवातीचे लीडर जर आपण पाहिलं, तर आपल्याला दिसून येतं, की हो, काँग्रेसच्या सुरुवातीचे लीडर जे आहे, हे यांना ब्रिटिशांच्या न्यायबुद्धीवर जास्त विश्वास या ठिकाणी राहिला आणि इंग्रज कधी ना कधी तर भारताचं कल्याण करतील, या मानसिकतेमध्ये ते देखील या ठिकाणी राहिले. पण मुद्दा नीट समजून घ्या, की लॉर्ड मॅकॉलेची ही जी आधुनिक शिक्षण व्यवस्था या ठिकाणी होती, की त्या आधुनिक शिक्षण व्यवस्थेनं काय खरंच भारतीयांना गुलाम करून ठेवलं का? तर मुद्दा नीट समजून घ्या. जर ही शिक्षण व्यवस्था जर नसती, तर भारतात गुलामगिरीची मानसिकता निर्माण झाली नसती का? तर हा पण एक मुद्दा या ठिकाणी लक्षात घ्या. आता बघा, आता मॅकॉलेच्या शिक्षण व्यवस्थेने भारताला मानसिक गुलाम बनवलं, ब्रिटिशांच्या वर्चस्वाखाली आणून ठेवलं. परंतु हा पण मुद्दा लक्षात घ्या, की लॉर्ड मॅकॉलेच्या किंवा थॉमस मॅकॉले जो आहे, या थॉमस मॅकॉलेच्या या सिद्धांतामुळे एज्युकेशन टू ऑल या प्रकारच्या भूमिकेचा देखील स्वीकार करण्यात आला. जो यापूर्वी भारताच्या प्राचीन मध्ययुगीन काळामध्ये नव्हता, लक्षात घ्या. म्हणजे मुद्दा हा आहे, की भारतामध्ये शिक्षण ही केवळ उच्च वर्णीयांचीच मक्तेदारी या ठिकाणी बनलेली होती. बाकीच्या खालच्या वर्गांना शिक्षणाचे दरवाजे हे बंद करून ठेवलेले होते. थॉमस मॅकॉलेनं ती शिक्षणाची व्यवस्था ही सर्व लोकांसाठी खुली केली. हे मॅकॉलेचं या ठिकाणी गुडविल आपल्याला इथे या ठिकाणी मांडलं पाहिजे. ठीक आहे ना. मॅकॉलेनं जर ही शिक्षण व्यवस्था आणली नसती, तर या देशातील स्त्रिया, या देशातील शूद्र, अतिशूद्र हे या ठिकाणी शिक्षित झालेच नसते. याचं कारण आहे, की धर्मव्यवस्थेनं तुम्हाला शिक्षणाची परवानगीच नाकारली होती. हा मुद्दा इथे या ठिकाणी लक्षात असू द्या. म्हणजे लक्षात घ्या, ब्रिटिशांनी केवळ तुमच्यावर राज्य नाही केलं, तर भारतीय समाज व्यवस्थेमध्ये आमूलाग्र बदल देखील या ठिकाणी घडवून आणला. हे आपण नाकारू शकत नाही. दुसरा महत्वाचा मुद्दा, जर का इंग्रजी शिक्षण भारतामध्ये लागू केलं नसतं, तर लक्षात घ्या, भारत एकसंघ देखील बनला असता का? तर हा प्रश्न इथं लक्षात घ्या. अगदी भारताचा प्राचीन कालखंड जर आपण पाहिला, भारताच्या प्राचीन कालखंडामध्ये चक्रवर्ती सम्राट एकच बनला, तो म्हणजे सम्राट अशोक. चक्रवर्ती सम्राट फक्त एकच बनला, तो म्हणजे सम्राट अशोक, की ज्याचा या संपूर्ण भारताच्या भूभागावर अधिराज्य या ठिकाणी होता. दक्षिण भारत जर आपण सोडला, चोल, चेल, पांड्य, तमिळ प्रांत जो सोडला, तर तो या ठिकाणी अशोकाच्या राज्याच्या बाहेरचा होता. मात्र अगदी तो या ठिकाणी काश्मीरपासून या ठिकाणी दक्षिणपर्यंतचा भारत जो आहे, तो आपल्याला अशोकाच्या राज्याचं पार्ट या ठिकाणी बनला होता, हे लक्षात घ्या. सम्राट अशोकाचं राज्य जर आपण या ठिकाणी वगळलं, त्यानंतर भारतामध्ये एकही चक्रवर्ती सम्राट बनला नाही. म्हणजे भारत हा एकसंघ या ठिकाणी बनू शकला नाही. याचं कारणच होतं, ते म्हणजे भारतातील सामाजिक सिस्टीम. त्याचबरोबर भारतामध्ये असणाऱ्या विविध प्रकारच्या या ठिकाणी संस्कृती या आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटतात. मला सांगा, जर इंग्रजी भाषाचा स्वीकार इथे या ठिकाणी केला नसता, तर मला सांगा, भारताची राष्ट्रीय चळवळ जी स्वातंत्र्यासाठी या ठिकाणी लढा ज्या चळवळीनं दिला, ती तरी उभी राहिली असती का? हा महत्वाचा मुद्दा या ठिकाणी लक्षात घ्या. तर एक महत्वाचा मुद्दा आहे, की ते म्हणजे शिक्षणाचे दरवाजे स्त्रियांसाठी खुले केली करण्यात आली. शिक्षणाचे दरवाजे देशातील शूद्र, अतिशूद्रांसाठी या ठिकाणी खुली करण्यात आली. ही आधुनिक शिक्षण देत असताना त्यांनी कसल्याही प्रकारचा भेदभाव या ठिकाणी केला नाही. फक्त एवढं या ठिकाणी केलं, की या ठिकाणी शिक्षणाचा झिरपता सिद्धांत मांडला आणि या शिक्षणाचा झिरपता सिद्धांत मांडून मॅकॉलेचं असं म्हणणं राहिलं, की ही आधुनिक शिक्षण व्यवस्था की आधी आपण उच्चवर्णीय ब्राह्मणांना या ठिकाणी देऊ. काय म्हणाले बघा मॅकॉले, की आधुनिक शिक्षण व्यवस्था आधी उच्चवर्णीयांना देऊ आणि मग ही शिक्षण व्यवस्था उच्चवर्णीय लोकांना मिळाली, तर मग ही शिक्षण व्यवस्था झिरपत खालच्या वर्गापर्यंत या ठिकाणी पोहोचेल.
या प्रकारचा दृष्टिकोन, या प्रकारची भूमिका ही मेकॉलेची होती. त्याला म्हणलं जातं शिक्षणाचा झिरपता सिद्धांत. याचा मुद्दा नीट समजून घ्या, की आधुनिक शिक्षण व्यवस्थेनं वरचा वर्ग जो होता, हा वरचा वर्गानं शिक्षण घेतलं. मात्र हे शिक्षण झिरपत खालपर्यंत पोहोचलं नाही आणि त्याचा परिणाम असा झाला, सन 1882 साली जेव्हा हंटर कमिशन भारतामध्ये आलं, तेव्हा याच वर्गातील एक व्यक्ती हा हंटर कमिशन पुढे साक्ष देतो, की तुमची शिक्षण व्यवस्था चांगली आहे. मात्र तुमची शिक्षण व्यवस्था राबवण्याची प्रक्रिया चुकीची आहे. तुमची शिक्षण व्यवस्था चांगली आहे, मात्र तुमची शिक्षण व्यवस्था राबवण्याची प्रक्रिया चुकीची आहे. तुम्ही आधुनिक शिक्षण हे वरच्या वर्गाला पहिल्यांदा दिलं, त्यामुळे वरच्या वर्गानं सरकारी नोकऱ्या प्राप्त केल्या. मात्र ते शिक्षण खालच्या वर्गापर्यंत पोहोचलंच नाही आणि म्हणून मग ब्रिटिशांना तुम्ही काय करा, या खालच्या वर्गाला शिक्षण द्यायला सुरुवात या ठिकाणी करा. या प्रकारची भूमिका मांडणारे ती व्यक्ती होती महात्मा ज्योतिराव फुले. लक्षात घ्या, या देशामध्ये स्वातंत्र्याची चळवळ जशी या ठिकाणी होती, तशाच प्रकारे समतेची चळवळ पण होती. आणि मग या समतेच्या चळवळीचे जे शिलेदार होते, त्यामध्ये राजाराम मोहन राय होते. त्यामध्ये बाळशास्त्री जांभेकर होते. दादोबा पांडुरंग तरखडकर होते. महात्मा ज्योतिराव फुले होते. आगरकर या ठिकाणी होते. त्याचबरोबर छत्रपती शाहूजी महाराज होते, कर्वे होते, याचबरोबर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होते आणि अगदी पुढे जर आपण पाहिलं तर वि.रा. शिंदे आणि त्याचबरोबर पंजाबराव देशमुख होते, जे भारतामध्ये सामाजिक समानतेची चळवळ देखील या ठिकाणी चालवत होते. लक्षात घ्या, या कोणीही ब्रिटिशांच्या या मॅकॉलेच्या आधुनिक शिक्षण व्यवस्थेला विरोध केलेला नाही. ब्रिटिशांच्या या आधुनिक शिक्षण व्यवस्थेला यापैकी कोणीच या ठिकाणी विरोध केलेला नाही. उलट याचं स्वागत या ठिकाणी केलंय. लक्षात घ्या, महात्मा ज्योतिराव फुल्यांच्या भाषेत जर आपण बोलायचं झालं, तर महात्मा ज्योतिराव फुले असं म्हणतायत, की बरं झालं परमेश्वराला या देशातील शूद्र अतिशूद्रांची दया आली आणि त्यांनी इंग्रजांना भारतामध्ये या ठिकाणी बोलवलं. या इंग्रजांमुळे काय झालं, देशातील स्त्रियांना आणि त्याचबरोबर या ठिकाणी शूद्र अतिशूद्रांना या ठिकाणी शिक्षणाचे दरवाजे या ठिकाणी खुले झाले. मला सांगा, भारतातला असा कोणता संत महात्मा यापूर्वी होऊन गेला का, की ज्यानं या ठिकाणी शिक्षणाचे दरवाजे या देशातील शूद्र अतिशूद्रांना आणि स्त्रियांना देखील खुले केले पाहिजेत, या प्रकारची भूमिका मांडली? तर ती कोणीच नव्हती. दुसरा महत्वाचा मुद्दा लक्षात घ्या, की राजाराम मोहन राय जे आहे, यांनी देखील ब्रिटिशांच्या राज्याच्या संदर्भामध्ये ब्रिटिशांचं राज्य म्हणजे हे ईश्वराची कृपा आहे, या प्रकारची भूमिका या ठिकाणी मांडली होती. हा महत्वाचा मुद्दा लक्षात घ्या. पुढे जर आपण इथं पाहिलं तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पण भूमिका काय म्हणतात, की शिक्षण हे या ठिकाणी वाघिणीचं दूध आहे. जो प्राशन करेल तो या ठिकाणी डरकाळी फोडेल. मला सांगा, जर थॉमस पेन महात्मा फुल्यांनी वाचला नसता, तर महात्मा ज्योतिराव फुले महात्मा बनले असते का? हर्बर्ट स्पेन्सर जर स्वामी विवेकानंदांनी वाचला नसता, तर ते विवेकानंद बनले असते का? आणि लिओ टॉलस्टॉय सारखा विचारवंत जर या ठिकाणी अ, महात्मा गांधींनी वाचला नसता, तर ते महात्मा बनले असते का? मला हेच तुम्हाला या ठिकाणी इथं सांगायचंय, की या आधुनिक शिक्षण व्यवस्थेचा उद्देश भारताला मानसिक गुलामगिरीमध्ये टाकण्याचा हा जरी असला, भारतामध्ये आधुनिक शिक्षण देत असताना दुभाषक म्हणून काम करणारा एक प्रामाणिक, इमानदार, नोकरदार वर्ग, जो इंग्रजांचं राज्य या देशात टिकवण्यासाठी हा या ठिकाणी टिकवण्यासाठी कार्यरत राहावा, असा जरी थॉमस मॅकॉलेचा उद्देश असला तरी देखील भारतामध्ये जो नव्या विचाराचा वर्ग निर्माण झाला, त्या विचारानं, त्या विचारवंतानं या ठिकाणी बुद्धी प्रामाण्यवाद हा शब्द वापरला. लक्षात घ्या, बुद्धी प्रामाण्यवाद म्हणजे काय? माझ्या बुद्धीला जे पटेल त्याचाच मी या ठिकाणी स्वीकार करेल. यापूर्वी काय होतं? यापूर्वी शब्द प्रामाण्यवाद होता. म्हणजे धर्मग्रंथांमध्ये जे सांगितलेलं आहे त्यालाच प्रमाण मानणारा वर्ग भारतामध्ये होता. जर का तुम्ही धर्म व्यवस्थेच्या विरोधामध्ये गेला, धर्म व्यवस्थेतल्या साहित्याच्या विरोधात गेला, म्हणजे वेदांमध्ये भूमिका काय मांडलेली आहे? वेदांमध्ये ब्रह्माच्या शरीरातून ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्राची निर्मिती झाली. ही जी भूमिका आहे, त्या भूमिकेला छेद देण्याचं काम जर कोणी केलं असेल, तर थॉमस मॅकॉलेच्या शिक्षण व्यवस्थेने या ठिकाणी केलेलं आहे. धर्मावर आणि धर्मग्रंथातील साहित्यावर या ठिकाणी प्रश्नचिन्ह उपस्थित करण्याचं काम जर कोणी केलं असेल, तर ते या ठिकाणी थॉमस मॅकॉलेच्या शिक्षण व्यवस्थेने केलेलं आहे. कारण हाही शिक्षण व्यवस्था, आधुनिक शिक्षण व्यवस्था ही भारताला
या ठिकाणी जगाच्या जवळ घेऊन जाणारी व्यवस्था या ठिकाणी होती. ही भारताला एकसंघ भारत म्हणून निर्माण करणारी होती. या व्यवस्थेच्या माध्यमातून किंवा या ब्रिटिश इंग्रजी शिक्षण व्यवस्थेच्या माध्यमातून भारत एकसंघ बनला आणि तो या देशामध्ये राष्ट्रवाद रुजवू शकला आणि राष्ट्रवादाची चळवळ या भारतामध्ये तो निर्माण करू शकला आणि त्यानंतर देशाला स्वातंत्र्य देखील या ठिकाणी मिळवू शकला. हा महत्वाचा मुद्दा इथे या ठिकाणी लक्षात घ्या. लक्षात घ्या, प्राचीन काळापासून भारतावर खूप साऱ्या लोकांनी आक्रमण केलं. आपण सांगतो की सन 1206 पासनं ते 1707 पर्यंत भारत हा या ठिकाणी मुस्लिमांच्या वर्चस्वाखाली या ठिकाणी होता. 1206 पासून या ठिकाणी कधीपासून 1707 पर्यंत या ठिकाणी म्हणजे औरंगजेबचं निधन होईपर्यंत भारत हा गुलामगिरीमध्ये होता. मला सांगा एवढी मोठी गुलामगिरी का बरं आपण स्वीकारली? हा पण मुद्दा आहे. आणि ब्रिटिश राज्यकर्ते आले, 150 वर्ष भारतावर राज्य केलं. ही 150 वर्षाची गुलामगिरी आपण का बरं मोडून टाकू शकलो? तर यामागचं कारण होतं, भारतीय समाज जागृत होऊ लागला होता. भारतीय समाजाला राज्य कारभाराची मूल्य समजू लागली होती. भारतीय समाजामध्ये आधुनिक शिक्षण व्यवस्था या ठिकाणी आली होती. भारतीय समाजाला हे कळलं होतं, की धर्मग्रंथांमध्ये जी भूमिका मांडलेली आहे, ती बुद्धीच्या बळावर जर आपण तपासून पाहिली, तर ती चूक आहे. ती शब्द प्रामाण्यवादी व्यवस्था आम्हाला नाकारायला हवी आणि आम्ही सतसत विवेक बुद्धीनं विचार करायला या ठिकाणी निर्माण होणं गरजेचं आहे. आणि ती भूमिका घेऊनच या ठिकाणी या देशामध्ये स्वातंत्र्याची चळवळ देखील उभी राहिली. या देशामध्ये राष्ट्रवादाची भावना देखील निर्माण झाली. या देशामध्ये या ठिकाणी समतेची चळवळ देखील या ठिकाणी उभी राहिली. मला सांगा आधुनिक शिक्षण व्यवस्थेचा संपर्क जर भारतातल्या समाज सुधारकांना झाला नसता, तर सत्तेची चाल, विधवांच्या संदर्भातील समस्या, दास प्रथा, नरबळीची प्रथा, अस्पृश्यता, जाती व्यवस्था या देशातून समूळ नष्ट झाली असती का? हा महत्वाचा प्रश्न या ठिकाणी आहे. तर आपल्याला आधुनिक शिक्षण व्यवस्था थॉमस मॅकॉलेने खुले करून दिली. त्याचा उद्देश जरी वाईट असला, जरी चुकीचा असला, तरी लक्षात घ्या, यातून भारताचं कल्याण झालेलं आहे. भारतातल्या शोषितांचं कल्याण झालेलं आहे. ज्या वर्गाला शिक्षणाचे अधिकार नाकारले गेले होते, त्या वर्गाचं कल्याण या ठिकाणी झालेलं आहे. हा महत्वाचा मुद्दा लक्षात घ्या आणि भारत हा जगाच्या जवळ या ठिकाणी गेलेला आहे. जगामध्ये काय चांगल्या बाबी आहे याची ओळख भारतीयांना या ठिकाणी झालेली आहे. हा मुद्दा लक्षात घ्या. बघा आपल्याला माहिती असेल अल बरुनी नावाचा एक प्रवासी, अरबी प्रवासी हा भारतामध्ये या ठिकाणी आला होता 10व्या-11व्या शतकात. गझनीच्या मोहम्मद सोबत तो भारतामध्ये आला होता. त्यानं तहकीक-ए-हिंद हा ग्रंथ लिहिला आणि त्यानं भारतीयांची खिल्ली त्या ग्रंथामध्ये उडवली 10व्या शतकामध्ये. 10व्या शतकामध्ये तो असं म्हणतोय, की भारतामध्ये भारतीय लोकांना जगामध्ये काय चाललेलं आहे हे माहीत नाहीये. कारण भारतामध्ये अशी परंपरा आहे, की समुद्र पर्यटन केलं, समुद्र पार केला, की या ठिकाणी धार्मिक गुन्हा या ठिकाणी म्हणतात. त्याचबरोबर भारतातले लोक जे आहे हे विदेशी लोकांना म्लेच्छ या ठिकाणी संबोधतात आणि त्यामुळं जगाचा संपर्क भारतासोबत तुटला. भारत एक बंदिस्त व्यवस्था या ठिकाणी बनली आणि त्यामुळे जगातील ज्ञानापासून भारत हा वंचित राहिला. हे कोणी सांगितलं? अल बरुनीने तहकीक-ए-हिंदमध्ये सांगितलं आणि हा ग्रंथ 10व्या-11व्या शतकातला आहे. हे लक्षात घ्या. मला हेच तुम्हाला सांगायचंय, की थॉमस मॅकॉलेच्या या शिक्षण व्यवस्थेच्या माध्यमातून त्याचा उद्देश जरी व्यक्तिशः वाईट असला, तरी मुद्दा नीट समजून घ्या. भारतीय राष्ट्रीय चळवळीत जे पुढारी होते, त्या पुढाऱ्यांनी लक्षात घ्या स्वदेशीचा पुरस्कार केला. त्या पुढाऱ्यांनी स्वदेशीचा पुरस्कार केला. ब्रिटिश सत्तेच्या गुलामगिरीतून जर आम्हाला नष्ट करायचं असेल, तर त्यांनी या ठिकाणी स्वतंत्र राज्य व्यवस्था आणि त्याचबरोबर या ठिकाणी स्वदेशीचा पुरस्कार करून त्यांनी ब्रिटिश सत्तेला आव्हान द्यायचं पण काम या ठिकाणी केलं. हे बळ कुठून आलं? हे बळ आलं पाश्चात्य विचारवंतांच्याच द्वारे या ठिकाणी आलं. हे लक्षात घ्या. त्यामुळे मुद्दा नीट समजून घ्या, की जरी इथं म्हणले असले, की आपण मानसिक गुलाम बनलो, तरी लक्षात घ्या, आपण मानसिक गुलाम बनलेलो नाही. हा मुद्दा लक्षात घ्या. या शिक्षण व्यवस्थेमुळे भारताचं कल्याण झालेलं आहे. या शिक्षण व्यवस्थेमुळे भारताचं कल्याण झालेलं आहे आणि भारताची संस्कृती उलट जास्त चांगल्या पद्धतीनं आपल्याला समजली आहे हे लक्षात घ्या. ठीक आहे ना? कारण पूर्वी तर लक्षात घ्या,
की पूर्वी तर भारताच्या धर्मग्रंथांवर, भारतातील शिक्षण व्यवस्थेवर मुठभर लोकांचीच या ठिकाणी मक्तेदारी होती. मग त्या मुठभर लोकांनी खालच्या समाजापर्यंत आपली प्राचीन संस्कृती किती महान आहे, हे पोहोचवण्याचं काम केलं का? तर नाही. भारतीय संस्कृती किती महान आहे, हे आपल्याला कुठून कळालं? तर जेव्हा आपण शिक्षण घेऊ लागलो, त्यावेळेस तर कळालं ना. हा मुद्दा लक्षात घ्या. शिक्षणाचे दरवाजे हे या ठिकाणी भारतातल्या जवळपास 90-95% लोकांना बंदिस्त या ठिकाणी होती लक्षात घ्या. ती जेव्हा खुली झाली, तेव्हा आपल्याला कळालं हो, आपली प्राचीन संस्कृती देखील महान होती. प्राचीन काळामध्ये आपल्याकडे ज्ञान होतं, विज्ञान होतं, परंपरा या ठिकाणी होती, उज्ज्वल परंपरा होती. हे आपल्याला कधी कळालं? आत्ताच कळालं. तर लक्षात घ्या, इंडस व्हॅली सिव्हिलायझेशन लक्षात घ्या. इंडस व्हॅली सिव्हिलायझेशनचा शोध कोणी लावला? एका ब्रिटिशरनी लावलाय. एका ब्रिटिशरने लावलेला आहे हे लक्षात घ्या. ठीक आहे ना. त्यामुळे मुद्दे नीट समजून घ्या, की या पद्धतीनं एकाकी एकाकी अँगलनी या ठिकाणी विचार जर आपण केला, तर येस आपल्याला वाटतं, की मॅकॉलेच्या शिक्षण व्यवस्थेमुळं नक्कीच भारत मानसिक गुलामगिरीमध्ये गेला. परंतु दुसरा महत्त्वाचा मुद्दा हा पण लक्षात घ्या, याच शिक्षण व्यवस्थेमुळे भारतात राष्ट्रवादाचा उदय झाला. याच शिक्षण व्यवस्थेमुळे भारत एकसंघ या ठिकाणी बनला. याच शिक्षण व्यवस्थेमुळे भारतामध्ये संविधानवादाची संकल्पना या ठिकाणी रुजली. भारतामध्ये या ठिकाणी देशातील शूद्र, अतिशूद्र आणि स्त्रियांना शिक्षणाचे दरवाजे या ठिकाणी खुले राहिली. याच शिक्षण व्यवस्थेमुळं भारताचा स्वातंत्र्य लढा देखील उभारला गेला आणि तो यशस्वी देखील या ठिकाणी झाला. आणि शेवटचा मुद्दा या ठिकाणी सांगतो, की याच शिक्षण व्यवस्थेमुळे भारतामध्ये आधुनिकता देखील या ठिकाणी आली. भारत विश्वाच्या जवळ या ठिकाणी गेला आणि आज तो जागतिक महासत्ता या ठिकाणी होतोय. त्याच्या मागे देखील हीच शिक्षण व्यवस्था या ठिकाणी कारणीभूत राहिली होती. मित्रांनो, तर या पद्धतीचं हे डिबेट होतं. या पद्धतीची ही चर्चा या ठिकाणी होती. या चर्चेमध्ये जे काही महत्त्वाचे मुद्दे मी या ठिकाणी मांडले, ते मुद्द्यांवर थोडंसं या ठिकाणी काम करा. तुमची मतं इथे या ठिकाणी द्या. माझं म्हणणं आहे, येस मी ज्या पद्धतीनं मतं मांडली, ती सर्वांची मतं नसतील. तुमची वेगळी मतं असतील, मात्र ती मतं द्या. कमेंट्स करा. तुम्हाला काय या सगळ्या गोष्टीबद्दल या ठिकाणी वाटतं, याबद्दल जरूर कमेंट्स करा. शेवटी लक्षात घ्या, विचार जर आपण मांडले, तरच त्यातून या ठिकाणी काही महत्त्वाचे मुद्दे या ठिकाणी समोर या ठिकाणी येईल आणि स्पर्धा परीक्षा जी डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्नमध्ये आता गेलेली आहे, तर तुम्हाला त्या स्पर्धा परीक्षेमध्ये जर या शिक्षण व्यवस्थेच्या संदर्भात प्रश्न आले, तर काही मुद्दे यातून या ठिकाणी जरूर या ठिकाणी मिळतील. जे तुम्हाला वाटतं, ते तुम्ही त्या ठिकाणी मांडू शकता. तुम्हाला पूर्णतः स्वातंत्र्य आहे. तर नक्की लेक्चर आवडला असेल तर लाईक करा, कमेंट्स करा. आपल्या लोकांना इथे या ठिकाणी जरूर पाठवा. आपल्या मित्रांना पाठवा. आपल्या ग्रुपमध्ये या पद्धतीचं हे लेक्चर जे आहे ते पाठवा. धन्यवाद. थांबू आपण. धन्यवाद. थँक यू व्हेरी मच.